मॉर्निंग स्टुडंट. बघा, पाठीमागच्या तासाला आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची सुरुवात केलेली होती. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, आणि ह्याच्यामध्ये कोणकोणते भाग सांगितले होते आठवते का? बघा, ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये पेअर ऑफ ओव्हरीज, राईट अँड लेफ्ट ओव्हरी, फिगर मध्ये नाव दिलंय पेअर ऑफ ओव्हरी. ओव्हरी पासून युटेरस पर्यंत गर्भाशयापर्यंत असणाऱ्या 10 ते 12 सेंटीमीटरच्या ट्यूब आहेत, पेअर ऑफ ओव्हिडक्ट. एक पहिला भाग पेअर ऑफ ओव्हरीज, पेअर ऑफ ओव्हिडक्ट. युटेरस, सिंगल युटेरस, फजाइना, एक्सटर्नल जेनाइटेलिया फुलवा, पेअर ऑफ व्हेस्टिब्युलर ग्लॅड अँड पेअर ऑफ मेमरी ग्लॅड्स. त्याचे पार्ट सांगितलेले. त्याच्यामध्ये बघा, पेअर ऑफ ओव्हरी, दोन ओव्हरी आहेत. मुख्य कामाचं प्रोडक्शन ऑफ ओवा अँड सिक्रेशन ऑफ फिमेल सेक्स हार्मोन. ओव्हिडक्ट, ओव्हिडक्ट कॅरी ओव्हम अँड एम्ब्युला इज द मेन साइट ऑफ फॉर फर्टिलायझेशन. त्यानंतर बघा, हे दोन पार्ट अगोदर झालेले आहेत. आता एक लक्ष द्यायचं. तिसरा एक पार्ट आहे युटेरस. इंटरनल जेनाइटेलिया, इंटरनल जेनाइटल ऑर्गन्स. थर्ड रिजन युटेरस म्हणजे गर्भाशय. युटेरस इज आल्सो कॉल्ड वुम्ब. बघा, फिगर मध्ये दाखवलेला पार्ट आहे. हा जो एक भाग आहे, इकडे लक्ष द्या, फिगर मध्ये दाखवलेला हा जो पार्ट आहे युटेरस, युटेरस और वुम्ब. इट इज, युटेरसचा जो पार्ट आहे फिगर मध्ये सर्विक्स पासून पूर्णपणे इथपर्यंत फंडस पर्यंत असणारा युटेरस इज हॅलो, इंटरनली हॅलो ऑर्गन आहे, पोकळ आहे. युटेरस इज हॅलो, मस्क्युलर, स्नायूपासून तयार झालेला आहे. पियर शेप्ड स्ट्रक्चर फॉर इम्प्लांटेशन. युटेरस म्हणजे गर्भाशयाचा भाग आहे. युटेरस इज हॅलो, मस्क्युलर, पियर शेप्ड स्ट्रक्चर. इट इज प्रेझेंट. युटेरस इज लोकेटेड just above and behind the urinary bladder. बघा, याच्या वर इथं कोणता पार्ट असेल बघा, गर्भाशयाच्या वर behind and above the urinary bladder. urinary bladderच्या वर आणि पाठीमागे असणारा भाग आहे युटेरस. युटेरसला दुसरं एक नाव लक्षात ठेवा, वुम्ब, गर्भाशय. हे एक पिशवीसारखा भाग आहे कमरेच्या भागामध्ये. युटेरस इज हॅलो, मस्क्युलर, पियर शेप्ड स्ट्रक्चर present in pelvic region, above and behind the urinary bladder. urinary bladder चा उपयोग काय होता? स्टोअर, टेम्पररी स्टोअर ऑफ युरिन, लघवी साठवून ठेवणारी जी पिशवी आहे, युरिनरी ब्लॅडरच्या पाठीमागे असणारी एक पार्ट आहे युटेरस. इट मेजर्स अबाउट, युटेरसची लेंथ इथून इथपर्यंत, इट्स मेजरमेंट, इट मेजर्स अबाउट 7.5 cm, सेंटीमीटर इन लॉन्ग, 5 cm in broad and 2.5 cm in thickness. It measures about 7.5 cm long, 5 cm broad and 2.5 cm thickness. The wall of uterus is divisible into 3 layers. गर्भाशयाची जी भिंत आहे, वॉल आहे, the wall of uterus is divisible into 3 layers. Uterus is divisible into 3 parts. युटेरसच्या वॉलचे 3 भाग आहेत आणि युटेरसचे 3 भाग केलेले आहेत. युटेरस इज डिव्हिजिबल इनटू 3 पार्ट. अप्पर डोम शेप्ड स्ट्रक्चर कॉल्ड फंडस. हा जो पार्ट आहे, वरचा जो भाग आहे गर्भाशयाचा, हा जो वरचा भाग आहे, अप्पर डोम शेप्ड स्ट्रक्चर कॉल्ड फंडस. मिडल रिजन कॉल्ड बॉडी अँड टॅपरिंग रिजन कॉल्ड सर्विक्स. बघा, याच्यामध्ये इथपर्यंत काय काय सांगितलेलं आहे बघा. गर्भाशयाचा भाग हा हॅलो आहे, मस्क्युलर आहे, पियर शेप्ड स्ट्रक्चर आहे. हा कुठं आहे? युरिनरी ब्लॅडरच्या पाठीमागे वर आहे. त्याचं मेजरमेंट किती आहे? 7.5 सेंटीमीटर लांबी आहे, 5 सेंटीमीटर रुंदी आहे आणि 2.5 सेंटीमीटर जाडी आहे. युटेरस इज मेनली डिव्हिजिबल इनटू 3 पार्ट. युटेरसचे 3 भाग आहेत. फंडस, अप्पर डोम शेप्ड स्ट्रक्चर कॉल्ड फंडस, मिडल बॉडी and tapering end called cervix. Tapering, निमुळत झालेले जे टोक आहे, cervix. It measures about 2.5 cm long.
युटेराइन वॉल इज डिव्हिजिबल इनटू 3 लेयर्स. बघा याचे पार्ट कोणते? फंडस सांगितले, बॉडी सांगितले आणि सर्व्हिक्स सांगितले. त्यानंतर सर्व्हिक्स ओपन इनसाइड, हा सर्व्हिक्सचा भाग आहे. सर्व्हिक्स ओपन इनसाइड इनटू द युटेरस, सर्व्हिक्सच्या आतला भाग आहे. सर्व्हिक्स हा आत उघडला जातो. कॉल्ड इंटरनल ओस. बघा इथे एक शब्द लक्षात ठेवा, इंटरनल ओस, ओएस, इंटरनल ओस and external os. Cervix open outside into vagina is called external os. Cervix open inside inner to uterus called internal os, and cervix open outside towards the vagina called external os. दोन शब्द लक्षात ठेवायचे. त्यानंतर uterine wall is divisible into 3 layers. Uterine wall is divisible into 3 layers like perimetrium. 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 Middle layer is called myometrium. Inner layer is called endometrium. 3 layer. Uterine wall is divisible into 3 parts: perimetrium, myometrium, endometrium. Myometrium, for it cause pain during delivery and it brings a parturition or easy deliveries. Uterus, बघा इथपर्यंत युटेरस मध्ये थोडक्यात पॉइंट लक्षात ठेवा. हॅलो मस्क्युलर क्लिअर सेप्ट स्ट्रक्चर म्हणजे गर्भाशयाची अंजनासारखी उलटा असणारी एक फिगर आहे. कमरेच्या भागामध्ये युरिनरी ब्लॅडर च्या वर आणि पाठीमागे आहे. मेजरमेंट 7.5 सेंटीमीटर लांबी आहे, 5 सेंटीमीटर रुंदी आहे, 2.5 सेंटीमीटर इतकी जाड आहे. गर्भाशयाचे 3 भाग केलेले. अप्पर डोम सेप्ट स्ट्रक्चरला फंडस म्हणतात. फंडस इट इज मेनली फॉर इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रियोचं रोपण करण्यासाठी. फंडस फॉर इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रियो. मिडल रिजन इज कॉल्ड सोलन स्ट्रक्चरला बॉडी. टॅपरिंग रिजन गर्भाशयाचा निमुळता झालेला जो भाग आहे कॉल्ड सर्व्हिक्स. इट मेजर्स अबाउट 2.5 cm लॉन्ग. Cervix open inside towards the uterus called internal os, and cervix open outside towards the vagina called external os. Uterine wall is divisible into 3 layers: perimetrium, outer layer la perimetrium, middle layer la myometrium, and inner layer la endometrium. Myometrium cause labor pain and brings easy parturition or deliveries. And last part, 4 भाग कोणते? 2 ओव्हरी, 2 ओव्हिडक्ट, युटेरस and vagina. Vagina is the female copulatory sex organ. ज्या पद्धतीने मेल मध्ये आपण पेनिस इज द मेल copulatory sex organ, इथं फिमेल मध्ये vagina, सर्व्हिक्स नंतर पुढे येणारा जो पार्ट आहे vagina. Vagina is the female copulatory sex organ. It receives male penis during copulation. It measures about 7 to 9 cm long. बघा 2 कॅरेक्टर vagina मध्ये. Vagina is the female copulatory sex organ. Vagina receives male penis during copulations. It measures about 7 to 9 cm long. 7 ते 9 सेंटीमीटर इतकी लेंथ आहे. It is present between, vagina is present between cervix, हा वरचा जो पार्ट दाखवलेला आहे cervix, आणि इथं जे कॉमन ओपनिंग आहे, कॉमन स्पेस आहे कॉल्ड व्हेस्टिब्युल. Vagina present between cervix and vestibule. Vestibule is a common space where vaginal opening and urethral opening opens. म्हणजे युरेथ्रा जिथं उघडला जातो आणि vagina जिथं उघडला जातो, या पार्टला vestibule. Then internally it is lined by mucous layer. Inner layer of vagina is called mucosal lining. Vaginal layer is also divisible into 3 layers. Vagina मध्ये सर्वात आतून जो लेयर आहे, inner layer called mucosal lining, middle layer called muscular layer, and outer layer is called adventitia layers.
ज्या पद्धतीने बघा युटेरस मध्ये 3 भाग आहेत युटेरसच्या वॉल मध्ये पेरिमेट्रियम मायोमेट्रियम इंडोमेट्रियम फ्रॉम आउटसाइड टू इनसाइड त्याच पद्धतीने व्हाजाइनल लाइनिंग मध्ये सुद्धा 3 लेयर आहेत इनर लेयर इज म्युकोसल लाइनिंग middle layer is called muscular layer and outer layer is called adventitia 3 लेयरची नाव लक्षात ठेवायची म्युकोसल लाइनिंग व्हाजाइनामध्ये आत असणारी सगळ्यात इनर लाइनिंग आहे मिडल लेयरला मस्क्युलर लेयर थिक आहे आउटर लेयरला adventitia फॉर प्रोटेक्टिव्ह इन फंक्शन्स mucosal epithelium means inner lining of vagina it contains glycogens opening of vagina is called vaginal orifice एक शब्द लक्षात ठेवा vaginal orifice vagina opens a common space that is vestibule opening of vagina is called vaginal orifice and it is covered by fold of skin is called एक असा शब्द आहे hymen vaginal opening female copulatory sex organ आहे vagina opening of vagina is called vaginal orifice and it is covered by fold of mucous membrane called hymen is the partially covered by vaginal opening vaginal membrane function काय असेल बघा vaginaचा उपयोग काय vagina receives male penis during copulation it acts as an birth canal during childbirth birth canal म्हणून काम करणे it acts as passage of rim of menstrual flow female copulatory sex organs female reproductive system मध्ये इथपर्यंत आपण बघा एक पहिला भाग आहे ओव्हरीचा मुख्य उपयोग फायदा काय असेल बघा प्रोडक्शन ऑफ सेकंडरी ओसाइट ओवम एग और फीमेल गैमेट एंड सिक्रेशन ऑफ डिफरेंट हार्मोन मेनली प्रोजेस्टेरॉन एस्ट्रोजन ओविडक्ट कॅरी ओवम टुवर्ड्स द यूटेरस एम्ब्युलाइज द मेन साइट यूटेरसचा उपयोग आहे इम्प्लांटेशन अप टू चाइल्ड बर्थ एंड ऑफ प्रेग्नन्सी vagina receives male penis act as a birth canal passage of menstrual flow हे सर्व जे भाग आहेत इंटरनल जेनिटलिया इंटरनल सेक्स ऑर्गन्स बघा शेवटचे दोन हे दोन पार्ट अगोदर पेअर ऑफ ओव्हरी पेअर ऑफ ओव्हिडन झालेले त्यानंतर युटेरस म्हणजे ओंब गर्भाशयाची असणारी पिशवी पियर शेप्ड स्ट्रक्चर आहे हॅलो आहे मस्क्युलर ऑर्गन आहे युरिनरी ब्लॅडरच्या पाठीमागे आहे it measures about 7.5 to 5 cm 7.5 cm long 5 cm width and 2.5 cm thickness uterus is divisible into 3 parts mainly fundus body and cervix wall of uterus perimetrium myometrium endometrium and implantation of fetus embryoचं implantation करणं हे याचं काम आहे शेवटचा पार्ट आहे व्हाजाइना फीमेल कॉपुलेटरी सेक्स ऑर्गन इट मेजर्स अबाउट 7 to 9 cm long फाइब्रोमस्क्युलर ट्यूब आहे प्रेझेंट बिटवीन सर्व्हिक्स अँड व्हेस्टिब्युल्स सर्व्हिक्स आणि व्हेस्टिब्युलच्या मध्ये इट आल्सो शोज 3 लेयर इनर म्युकोसल लाइनिंग मिडल मस्क्युलर लेयर आउटर एडव्हेंटिटिया लेयर्स इनर म्युकोसल लाइनिंग consists of glycogen middle layer muscular layer ठीक आहे outer layer ला adventitia layers opening of vagina is called vaginal orifice एक शब्द लक्षात ठेवायचा vaginal orifice opening of vagina called vaginal orifice vaginal orifice opening of vagina and it is covered by mucosal membrane called hymen. It can rupture at the time of menstrual flow. Menstrual cycle च्या वेळेला हा rupture होतो. इथपर्यंत female reproductive system total part
फर्स्ट आणि सेकंड मध्ये आपण अभ्यासलेला आहे. व्यवस्थित त्याचा अभ्यास करा. काय अडचणी शंका असतील तर विचारा.